लवकर लवकर चल कर तयारी लवकर कर. माझ्या मित्रांना रूम पाहिली लवकर निघून जाऊ इथून. इथं आपल्या घरात इथं आपल्याला आपलं घर असून आपली कदर नाही आहे इथं. माझ्या आई बाबा माझे सर्व कोणतेच नातलग नाही आहे माझ्यावाले. आता सगळे माझे सक्क पोरग त्याला पोरग नाही आहे आणि ते दुसरंवालं पोरग माझ्या पोरग सारखं वाटून राहिलं. ते सून चांगली ते पोरग चांगलं सर्व चांगलं आणि मी चांगलं नाही आहे. चल बरं चल लवकर कर तयारी कर ते कपडे बांध. मी तिकडे सामान घेऊ आपण. चल झाली का जी तुम्ही सागरजी? हे घरदार सोडून जाता, आपलं स्वतःचं घर असून तुम्ही सोडून जाता म्हणता. काय रे जाता? राहू दे ना, इथंच राहू ना. ते कशी राहून राहिली तुमची वाली वहिनी ते. मग आपणही राहू. आपण काऊन जाऊ? नवऱ्यासोबत यायचं नाही का? तुला नवऱ्यासोबत यायचं नाही का? मला एवढं सांग. मी म्हणलं ना मला इथं राहायचं नाहीये. तुला यायला काय होऊन राहिलं माझ्यासोबत? येत नाही का? तू येत नाही का माझ्यासोबत? मला एवढं सांग फक्त. येत नाही का? तसं नाही सागरजी, पण तुमचे आई बाबा आहे. बिमारीचे माणसं आहे ते. आणि मग आपल्याला इथं राहणं जरुरी आहे. ते लोक कसे वागते कसे नाही आई बाबासोबत. आता सुरुवात आहे तर चांगली वागते ते शालू. पण आता नंतर आपण गेल्यावर मग ते एकटेच पडन ना. म्हणून म्हणलं मी तुमचे मायबाप होय ते सक्के किती काही झाले तर तुम्ही काय घर सोडून चालले. शालूचा नवरा बेवडा घर सोडून गेलो आम्ही तर त्याला तर तेवढाच चान्स पाहिजे. लागीला बाबानं सोडून आणलं त्याले तर सर्व घरावर ताबा हे करन. आणि आम्ही जाऊ अलग झाले. एवढी अक्कल नाही आहे सागरजीले. म्हणलं तर मग मला म्हणन तुले म्हणन इस्टेटीचंच पडलं असे म्हणून. मला काही अक्कल गिक्कल आहे का नाही? तावाच घराच्या बाहेर चालली घर सोडून. यायले म्हटलं अलग राहू तवा नाही ऐकली. एकटी होती तर माहीत होतं मला का आपलंच आज नाही उद्या आपलंच आहे. आणि आता कसं जाऊ सोडून? आता हे मी जर गेली याच्यासोबत तर हे सगळ्याच्या सगळ्या याच्यावर का नाही वेळ आली ना तर ते आई ना बाबा त्याचं काय सांगता येते. त्या दोघा नवरा बायकोचं हे माई नवीन जाऊ आली हिचं ना तिच्या नवऱ्याचं कसे आहे ना कसे नाही. घर नावी करून घेन कोणतं हे नावी करून घेन. बाबाजवळ एवढा पैसा आदला आहे, आईजवळ एवढं सोनं नाणं आहे. इथं पाहाले राहण नाही कोणी, लक्ष ठेवाले राहण नाही. एवढी अक्कल नाही यायली. अक्कल कुठं गेली यायची तर विचार करून राहिली तू एवढी? चालतं का नाही मला एवढं सांग. तू येत नाही का माझ्यासोबत? जी थंड्या डोक्यानं विचार करा ना तुम्ही सागरजी. थंड्या डोक्यानं विचार करा. आई बाबा एकटेच राहन. तुमचा तो भाऊ म्हणते तो बेवड्या आहे एक नंबरचा. बेवड्या राहिले. आईनं बाबासोबत कसे वागन ते. इथं राहूनच तुम्ही राहा. इथं तो कसा वागते कसा नाही पाहा लागन ना आपल्याला. आईले बाबाले अरे रावी करन काही करन. बेवडे लोक मोठे बदमाश राहते बरं. अहो काही फायदा आहे का इथं? आई माय मतानं ऐकून नाही राहिली म्हणूनच मी म्हणलं ना त्याला इथं आणायचं नाही. त्याला मी आणायचं नाही म्हणलं. पण बाबाले स्वतःच्या पायावरच गोटा पाडून घ्यायचा आहे तर काय करायचं मग आता? पाडू दे. मला काही करा नाही लागत. मी तुला घेऊन चाललो इथून. तू चालतं का नाही? आहे का मेंटल माणूस? मी चाललो करते. समजतही नाही. समजाले एवढी समजावून सांगू राहिली मी इथं. एवढं मोठं घरदार आहे, पैसा आदला आहे, सर्व काही सोडून जातो म्हणते. ते शालून तिचा नवरा तर तेवढेच वाट पाहत असत. मग त्याला कोण राहीन म्हणाले बोलाले. काय करावं आता? याले कसं समजून सांगावं या सागरजीले? काही समजतच नाही बाप्पा. चाल बांधतो ना मी. कपडे घालून राहिलो तुले. कपडे तुझे आले बांधून कर आणि चाल लवकर. काय सवय रे देवाला काहीच ऐकू येऊन राहिलं बाहेर? काय सवय? काय चालू आहे तुमच्या दोघांचं? आई हे म्हणते मले चाल म्हणते बाहेर रूम पाहिली म्हणते मित्रानं. तिकडं सामान गिमान घेऊ म्हणते आपण आणि तिकडंच जाऊ म्हणते राहिले असे म्हणून राहिले. हे यायले थोडंसं समजावून सांगा बरं. ऐकूनच नाही राहिले माया मतानं. समजावून सांगू? तू नसता आग लावली सारीच्या सारी. त्याला नवऱ्याला भडकवतं आणि आता म्हणता समजावून सांगा. बुढी तर कधीच भाग घेत नाही म्हणा मायाकडून. बुढी भाग घ्याले आणि आता ते नवीन आली. काय भाग घेणार आहे मायाकडून? का रे सगळ्या कुठं चालला तू? कुठं चालला घर सोडून? अरे रागात मग बापानं म्हणलं तर दोन गोष्टी तुझ्याकडून सहन नाही होत का रे? बाप होय ना तुझ्या शेवटी तो. रागात मन पडलं असं जाय घरातून म्हणून तू बी तारे रावी करतो रे. आणि तू बी तोंडाला तोंड देतो. तुला समजत नाही का? मग मी तेच म्हणलं त्याले. तेच म्हणून राहिली. काही एवढा तडकाफडकी निर्णय घ्यायची काही जरूरतच नाही आहे बा. नाही आई मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे. तुला ते वाली सून गोड लागते ते पोरग गोड लागून राहिलं. तुला स्वतःचं लेकराचं काही घेणदेण नाही आहे ना. घेणदेण नाही आहे ना. बाबांसवरही म्हणलं ना तुला राहायचं असेल तर राह, नाही राहायचं असेल तर नको राहू म्हणून. माझ्यात हिंमत आहे कमवायची. मी स्वतःच्या वर्षात माझ्या बायकोली जगू शकतो आणि मी जगवतो. मी जगतो. तू का नाही मी आता थांबत नाही आणि तू यावाले मतानं ऐकत नाही. तुला कसं समजावून सांगू? मला समजतही नाही. सागऱ्या अरे थोडे दिवस थांब. त्या तिच्या पोरीची तब्येत खराब आहे. ते आता 2-4 दिवसांनी तिला घरी आणणार आहे. काही दिवस थांब. त्या पोराले सोडून आणू आपल्या जैलातून आणि त्याला 2 रूमा देऊ अलग काढून घेऊ. थोडे दिवस तर हे कर. थोडे दिवस तर समजाले स्वतःच्या मनाले. बाबासोबत बोलतो ना मी. 3-4 महिने थांब आणि मग मी बाबासोबत हळूहळू बोलतो. त्या बाबासोबत एकी त्या बापा ऐकणार नाही.
थोडंसं हळूहळू बोलल्यावर समजावून केल्यावर ऐकन तर ऐकत. म्हणून म्हणलं थांब ना काही दिवस. तू आता बस घोड्यावर बसल्यासारखंच आहे काम. काय ऐकन तर बाबा तर तिच्याकडून ना त्या पोराकडूनच भाग घेते आणि माझ्याकडून घेतही नाही. तुला वाटते का बाबा ऐकन म्हणून काही अलग काढून म्हणून? अरे तर पहिलेच म्हणतं तू ऐकन का नाही ऐकन का नाही ऐकत. थांब ना काही दिवस जाऊ तर दे. 2-4 महिने मग हरुशानच म्हणतो ना मी. ठीक आहे, तू म्हणतो नाही तर ठीक आहे त्या मतानं ऐक तुम्ही आणि जात नाही. काय गरज चालली तुला जायची आणि बापाली तोंडाला तोंड द्यायची. थांब ना थोडंसा. मी काही खरंच काही त्या पोरीले काही आपल्या याच्यात ठेवणार आहे का? 2 रूमा काढून द्यायच्या तिला अल्लग आणि तिचा नवरा आणतो राहू दे राहीन ते अल्लग. ठीक आहे पाहतो ना मी बाबा. आता 2-4 महिने थांब म्हणतो ना तू तर ठीक आहे ना. पाहतो मी आता. कल्ला नको करू आता तरी चुपचाप राह. त्या बाप झोपून आहे तिकडं. अजून ऐकू गेला तर मग फालतू तमाशा होय. चुपचाप बस. अंगात आल्यावानी करता रे निसता. बरं झालं बाई आईनं समजावून सांगितलं यायले. नाही तर यायचं वालं तर बस नेतच होती. मला तर जास्त लागलं असतं यायच्या मांग आणि साऱ्या घरावर ताबा केला असता त्या दोघा नवरा बायकोनं. नातीले भेटायला आलती माय. नात तर झोपली हो माईवाली. दोघे मायले की झोपल्या वाटते. हो आता उन्हात अन्नाचं काय करण वा. ते पोरगी झोपते आता. आंघोळ पाणी घ्या झालं तिचं. खाणं पिणं झालं पुट्टीचं स्माइलीचं का झोपते ते मग. आणि माई झोपते मग. आता काय कर काम धाम झाल्यावर नाही का. का फोन घेऊन आलता रोशन्याचा. फोन घेऊन लावून पाहत असता का तुम्ही? मोबाईल बंदच दाखवते आहे का नाही. काल सूरज नाही लावले होते बाई दोघायले बी पण बंदच दाखवते. तुला गेले आला असं ना त्याचा फोन घेऊन. नाही आला माय कमीनाचा फोन. हलकट वानाच्याच गेलं ना आता. कुत्र्या वानाचं. माय बापाची कदर नाही केली. इज्जतीची कदर नाही केली. गेलं ना. पण एक फोन करायला त्याला काय आहे का नाही बा. असं आहो का तसं आहो. किती काय नाही म्हणलं तर काळजी तर वाटतेच ना निर्मला बाई. तो माणूस पाहते मायवाल्या तोंडाकड. मी पाहतो त्याच्या तोंडाकड. घर असं खाल्ल्यासारखं वाटते हो. घरात बसूशा नाही वाटत हो बिचारी निर्मला बाई. म्हणून चला बा म्हणलं थोडंसं याव त्या घरी दुपारून. नातीले पाय नव्हते म्हणलं म्हणून आली माय. चांगली गोष्ट झाली आली तर. येत जा ना दुपारून बसाले. काय होते आता मला कुठे एवढी झोप येते व. झोपली बी ती एखादी घंटा डुलकी मारते आणि ते पोट्टी उठली आपली स्माइली का लगेचच जाग येते माय. काहीच केलं आहे ना रोशन्यानं. पण कम से कम एखादी फोन तर करा लागत होता. कसं आहे हाय कसे नाही कुठं गेले काय गेले. जवान पोरगी आहे बाई सोबत त्याच्यावाल्या. गेले अक्कलही नाही का व. अक्कल राहिले. अहो दे मरू दे ना आलाय का मरू दे. आले काय करू. स्वतःच्या हातानं मरण मागितलं त्यानं तर मग करायले. त्याला किती वेळा म्हटलं समजावून सांगितलं नाही ऐकलं त्यानं नालाय का ना. पहिले कसं घर भरल्या वाणी वाटे हो मायवालं. सोनामय गेली बिचार तिचे पेपर झाले तर आणि आता हे पोट्टही उठून पाहिलं. आता दोघंच नवरा बायको आहे बाई. आम्ही केलं खाल्लं नाही खाल्लं. अहो भूकही नाही जात आणि जेवशाही वाटत नाही माय ह्या उन्हाळ्यात. एक अर्धी पोळी नाही जेवशा वाटत निर्मला. आणि त्यातल्या त्यात त्या पोट्ट्याचाच विचार सारखा कुठं असन बाई कसं असन बाई काय असन बाई. काहीच नाही. फोन नाही ना काही नाही. पोट्टे तर उठून पैते बाई हिवाले आपापल्या मंदानं लग्न कराले आणि माय बापाच्या जीवाले लावते गोर. आता पाय बरं गेलं पोरग. ती एखादी फोनही नाही केला काही नाही केला. आणि ते नवलू तर बाप्पा त्याला दिसू देन त्याला असंच करू देन त्याला तसंच करू दे. अशीच करते. तिचा जवाई आलता त्या दिवशी 2 तर दिसले मला जवाई. आलते माझ्या घरी संध्याकाळी. आलते नाही तर काय 2 जवाई आलते. म्हणे कुठं गेलं तुमचं पोरग. मी म्हणलं दुर्बीन लावली काय मी ना का कॅमेरा लावले म्हटलं त्याच्या ढोंगणाले. मला माहित आहे म्हटलं कुठं गेलं कुठं नाही. तर आमच्यावाल्या पोरीला घेऊन उठून पळाला तुमचं पोरग. पोलीस कंप्लेंट देतो म्हणे आता. मी म्हणलं हे पाय चिठ्ठी. त्यावेळेला साईनं म्हणलं याच्यावर लिहून ठेवलं म्हणलं पाय हे वय ना म्हणलं. त्यावेळेला साईचे अक्षर आणि साईन लिहून ठेवली म्हणलं. मी दाखवतो म्हटलं पोलीस आले. माय पोराले जर कशानं काही झालं ना म्हणलं लक्षात ठेव म्हटलं. एकाले सोडणार नाही म्हणलं मी. लक्षात ठेवा म्हणलं तुम्ही. जेवढी गलती माया पोराची आहे त्याच्या डबल न त्या आल्या बाई साईची आहे म्हणलं. गलती राहिले मायाच पोराची गलती सांगते म्हणलं. मला तर काही माहीतच नाही मग. त्या घरी आले होते तमाशा काही केला नाही त्यानं. घरी आले. घरपर्यंत आल्यावर आपल्या गावातली किती काय म्हणलं तर जवाई होईना ते बाई. आपल्याला बस म्हणाच लागल. बस म्हणलं. बसले बाहेर खुर्च्या दिल्या शांतयानंच बोलले म्हणा. पण मी पोलीस कंप्लेंट करतो न असं करतो. तो लहान जवाई जास्त दिसला मध्ये नलूचा. आणि जेव्हा मी त्याला धमकावलं तेव्हा बसला चुपचाप. मी म्हटलं पोलीस कंप्लेंट करतो तू. हे चिठ्ठी दाखवतो म्हटलं मी पोलीस आले आत्ताही म्हटलं. माया पोराचीच गलती नाही त्यावाल्या म्हटलं. हिची गलती आहे म्हटलं त्या पोरीची बी. 10 वेळा चक्रा मारे म्हटलं माझ्या घराच्या भोवताल. किती वेळा समजावून सांगितलं म्हटलं तिले मी का माया पोराच्या मागं नको लागून. त्यावाल्या त्या सासूले सांगितलं म्हटलं समजावून नलूले. ऐकले नाही म्हटलं दोघे आहे मायले की काय करावं म्हणलं. मग नलू आलती का मग. नलू होती नाही बाई ते नाही आली होती. श्याम्या होता.
ते नाही आली होती, जवायला घेऊन आलता आणि श्याम्या तिच्या जवायला घर नव्हतं माहीत ना मायावाला, तर श्याम्या होत्या ते न लुकून त्या तोंडाने येईन व या आले म्हणा आता बोंबलत माय तर पोरगच होय, गेलो ना नाही गेलो काय माही एवढी बदनामी होऊन राहिली. फक्त माझ्या घरच्या माणसानं थोडंसं टेन्शन घेतलं बाई. तिला लाज नाही वाटायला पाहिजे का? जेव्हा मी समजावालेच गेलती ना बाई मलेच करी टर्रे बाजी. ते पोर असेलच्या मांग लागते काय माई पोरगी आणि असं करताना घे म्हणा. आता गेली ना उठून माझ्याच पोरासोबत. नाही तिच्या बाताच लय आहे हो चंदा, लयच बाता आहे तिच्यावाल्या. बाता राहिले बरं झालं त्या मोठ्या 2 पोरीचे लग्न केलं लवकर म्हणून बरं झालं. आणि नवरे बरे आहे बाई त्याची. त्या दोन्ही पुट्ट्या चांगल्या होत्या स्वभावाले, काकूशिवाय बोलणं नाही काही नाही. आणि माना दाना न बोले हे पोट्टी अरबट आहे शिकली. पहिले काकू काकू म्हणे मग मामीच लागली म्हणाले बाई. तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही बाई. म्हणत असं म्हणलं काकू म्हणत असं मामी म्हणत असं जे येते तोंडात ते. आता मला काय माहित हिचं गणित वेगळंच आहे म्हणून हे ह्या नात्यानं मला मामी म्हणते म्हणलं. माझ्या काही लक्षातच आलं नाही. तरी नंतर लक्षात आलं का नाही, 2 जण दिसले होते मले रोशन्या आणि शितली बोलतानी. तेव्हा लक्षात आलं तर तेव्हा मी हटकाले. मग अशी नालायक पुट्टी आहे होते. माय बाई नंदाबाई बोला ना, काय म्हणता? काय करून राहिल्या वहिनी? आठवण येते का नाही माईवाली तुम्हाले? नाही जी आठवण येते ना. असे कसे म्हणतात. कशी आहे तब्येत गिब्येत? तुम्ही ये ना आता, सून तर आली तुम्हाला पाहिजे सांभाळते ना घरदार सून. आता ये ना 8-10 दिवसासाठी इकडं भावाच्या घरी. थोडा पावनसार मावनसार रसाचं बोलावलं का नाही तिकडं रसाले? तुमच्या सोन्याच्या इवाईली बोलावलं नाही? मी त्याच्यासाठी फोन केला, त्याईले बोलवायचं आहे का नाही. आता बोलावतं म्हटलं, आंबे निघाले आहे तर दोघाही नवरा बायकोले आणि त्या इले तर त्याच्या घरी अजबच चालू आहे बाई. अजब चालू राहिले. अजब म्हणजे काय अजब चालू आहे? आता काय सांगू बापा तुम्हाला फोनवर वहिनी. आजी तुम्ही नाही का त्या अंताबाईले सारच माहीत असत. अंताबाईच्या घरी जा ना, विचार जा तिले अंताबाईले. तिची पोरगी आहे ना तिथं, ते लावत असं ना फोन. मी तुम्हाला नंतर कॉल करतो. तुम्ही फक्त मी सांगाले तुम्हाला फोन केला का आता यायले का नाही रसाले बोलावतो म्हटलं मी तिच्या आईले ना बाबाले संध्याच्या. तर तुम्ही ये जा बा म्हटलं दादासोबत. माय नाही हो बाई, माय नाही येत न जमत ना व. माय जमत नाही ना बापा ये ना. आजी कधी तर येत जा बहिणी, हर वेळेस अशाच म्हणता. ये ना, थोडस काम आहे इकडं तुमचं. कोणतं काम आहे व तुम्हाला? आता हाय ना सून आहे तुमचं पोरग आहे. सुनेसाठीच म्हणलं ना हो तुम्हाला वहिनी. तिले थोडशा 2 गोष्टी समजावून सांगा म्हटलं संध्याले. तिले का नाही राहिलं व वहिनी, ते का नाही गरोदर आहे पण तिचं मन नाही लागून राहिलं. नुसती नाराज राहते. आणि त्या दिवशी मी का नाही तिले बोलताना पाहिलं बाई त्या याच्यासोबत केवलसोबत. मला ठेवायचं नाही आणि मला ठेवायचं नाहीच करते ते. तर म्हणून म्हटलं या बा तुम्ही रातची रात राहा आणि चालल्या जा. पण तिले थोडं समजावून सांगा म्हटलं, तुमच्या मतानं ऐकन. तुम्हाला मानते बी ते चांगली. माय बाई हो काजी, माय तसं नको करू म्हणा तिले संध्याले. पहिलं होय राहू दे म्हणा. म्हणूनच म्हणलं तुम्हाला या बा रातची रात राहायचा लागेल, जास्त दिवस राहूही नका. बरं संध्याकाळी विचारतो मी तुमच्या भावाले आणि येतो सूरजले घेऊन. मग मी उद्या किती येईन ना. रसाले कधी बोलून राहिले? रसाले तर मी त्याला लय दिवसाचं सांगितलं वहिनी. ह्या आपल्या संध्याच्या आईले ना बाबाले. पण त्याच्या घरी तो बाई प्रॉब्लेम चालू आहे तर ते येतो करते. आणि कधी येते ना कधी नाही तर काय माहीत का बाई. 8 दिवसांनी येतो म्हणते, थोडंसं असं आहे तसं आहे करते बाई. ते काय माहीत कधी येते. तर तुम्ही येऊन जा ना, तिले थोडंसं समजावून सांगा या म्हणलं. बरं सांगतो मी. येतो तुमच्या भावाले संध्याकाळी विचारतो. मी उद्या फोन करून सांगतो तुम्हाला. हो चालन.